नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शाश्वत बंदर लॉजिस्टिक्सला चालना देण्यासाठी JNPAने इलेक्ट्रिक ट्रकच्या नवीन ताफ्याचे लोकार्पण केले। भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने आज न्हावा डिस्ट्रीब्युशन टर्मिनल येथे इलेक्ट्रिक वाहन ट्रकच्या नवीन ताफ्याचे लोकार्पण केले। या कार्यक्रमाला माननीय केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमात MOPSWचे संयुक्त सचिव श्री R लक्ष्मणन, भा.प्र.से. श्री महेश बालदे, आमदार उरण मतदारसंघ, JNPA अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. आणि श्री ध्रुव कोटक, व्यवस्थापकीय संचालक JM बक्षी ग्रुप हेही उपस्थित होते। आधुनिक EV ट्रकचा समावेश हा JNPAच्या सागरी व लॉजिस्टिक परिसंस्थेतील कार्बन कमीकरण आणि ऊर्जा संक्रमणाच्या ध्येयाकडे आणखीन एक निर्णायक पाऊल आहे। या उपक्रमातून प्राधिकरणाने जागतिक शाश्वततेच्या उद्दिष्टांशी स्वतःला जोडून घेण्याचा निर्धार अधोरेखित होतो। तसेच मालवाहतूक मार्गामध्ये कार्यक्षमतेत वाढ घडवून आणत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न अधोरेखित होतो। या कार्यक्रमादरम्यान JNPA आणि दिल्ली येथील अशोका विद्यापीठाच्या आयझॅक सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी ICPP यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। या कराराचा उद्देश लॉजिस्टिक कॉस्ट इंडेक्स तयार करणे आहे, जेणेकरून विविध माल प्रकार व वस्तूंसाठी बंदर शुल्क ठरवताना कॉस्ट बेंचमार्किंग आणि पोर्ट बेंचमार्किंग या दोन्ही दृष्टिकोनातून एक संदर्भ चौकट तयार करण्यात येईल। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, JNPA उरण।